सर्व जमलेल्या बौद्ध उपासक व उपासिकांना माझा सप्रेम जय भीम. मित्रांनो, आपण आज इथं जे उपस्थित झालेलो याचं कारण तुम्हाला माहिती आहे. जे वजनदार व्यक्तिमत्व आहे, जे बाबासाहेबांचे विचाराचे आहेत, बाबासाहेबांचे वारसदार आहेत, ते आज तुमच्या आमच्या भेटीला हितगुज करण्यासाठी इथं आलेले आहेत. त्यासाठी आपण सर्व लोक इथं आलेलो आहोत. तर मित्रांनो, आजचं सांगायचं निमित्त असं झालंय, जे पूर्ण काही सांगायचं ते तर आपल्याला आपले आंबेडकर साहेब सांगतीलच, परंतु थोडक्यात बोलायचं म्हणजे असं की आज आपण ज्या देशात राहतोय हा देश आपला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान, जी घटना लिहिलेली आहे, या घटनेच्या आधारावर हा देश चालतो. या आधारावर आपण चालतो, आपण जगतो, एकमेकाच्या ताटात खातो, एकमेकासोबत चांगलं वागतो, एकमेकाचा सन्मान होतो. आज रोजी आपल्याला जर प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण जर कोणी देत असेल तर या भारताचं संविधान देते. नाहीतर मागच्या काळात आपण जर बघितलं तर आपल्यावर जे अन्याय अत्याचार झालेत हे काही मला नाही वाटत की आपल्या पिढ्यानपिढ्या विसरतील. आपला संघर्ष असा आहे की आपल्याला पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला ना. तर आजच्या काळामध्ये ही जी दडपशाही, हुकुमशाही ही जी चालू झालेली आहे, ही येणाऱ्या काळात मागचा काळ पुढे आणण्याची नांदी दिसत आहे. आपण बघतो जे मोदीचं साम्राज्य, या योगीचं साम्राज्य आणि या फडणवीसचं साम्राज्य या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये लागू झालेलं आहे. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, याच्या भरोश्यावर आपण आज जिवंत आहोत, आज जगत आहोत, आज वागत आहोत. आणि तेही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनले असतील तर ते बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावरच बनलेले आहे. आजच्या तारखेमध्ये झोपडीमध्ये राहणारा माझा दलित बांधव किंवा अंबानीच्या घरात राहणारा माझा काय अंबानी परिवार, यांच्या दोघांच्या मताला जी एक किंमत आहे ती फक्त बाबासाहेबांमुळे आहे. आज रोजी दर 5 वर्षाला तुम्हाला आम्ही का होईना, विरोधक तर येतातच, पण आम्ही का होईना भेटायला याच्यासाठी येतोय की बाबासाहेबांनी तुम्हाला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे आज आम्ही वाडी वस्त्यावर येतो, सर्व नेते मंडळी येतात. हे माहिती आहे तुम्हाला. जर मतदानाचा अधिकारच राहिला नसता तर तुम्हाला भेटायला इथं कोणीच आलं नसतं. आलं असतं का? मित्रांनो, आजचा देश हा त्याच मार्गक्रमावर चालत आहे. जे मनुवादी विचारसरणीचे लोक आज सत्तेत बसलेले आहेत, त्यांचा जो घात आहे तो असा आहे की आज आपल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या दलित बांधवांना बाबासाहेबांनी जो मंत्र दिला होता तो कोणता दिला होता? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, दिला होता ना. त्यांनी सांगितलं होतं की जो शिक्षण घेईल तो वाघिणीचं दूध, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जो वाघिणीचं हे दूध पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे? तर मित्रांनो, आजच्या तारखेमध्ये जे मनुवादी सरकार आहे त्यांना माहिती आहे हा समाज शिकतोय, पुढे जातोय, प्रगती करतोय. यांचे आजचं आपलं चांगलं सुटाफुटात राहणं, चांगले कपडे घालणं हे यांना सहन नाही होत आहे. त्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे की यांचा सगळ्यात मोठा घात जर घालायचा असेल तर यांच्या शिक्षणावर घालायचं आहे. बरोबर आहे ना. आपलं लेकरू जर शिकलंच नाही तर तो मोठा होणारच नाही, त्याला कसं राहायचं, कसं वागायचं हे समजणारच नाही. म्हणून या दलित समाजात, या गरीब समाजात, या ओबीसी समाजातला मुलगा जर शिकत असेल तर त्याचं शिक्षण थांबवलं पाहिजे. मग शिक्षण थांबवण्यासाठी तुमचा हात धरून ते शाळेत जाताना थांबू शकतात का? नाही थांबू शकत. मग त्यांनी त्याच्या मागे एक प्लॅन केला आहे. तो प्लॅन असा केला आहे की आपले गोरगरीब लोक मोलमजुरी करून वर्षाचं काहीतरी 50-60 हजार रुपये उत्पन्न मिळवतात. बरोबर आहे ना. याच्यापेक्षा तर कोणी काही मला काही वाटत नाही अंबानी वगैरे अडाणीचं कोणी जवळ आहे का? तर आपण जो पैसा कमवतो तो मोजकाच कमवतो. बाबासाहेबांनी सांगितलंय अर्धी भाकर खा पण लेकरांना शिकवा. बरोबर आहे ना. तर शिक्षण घेण्यासाठी आपल्याला जावं लागते सरकारी शाळेत. बरोबर आहे. आम्ही लोक सरकारी शाळा सोडून प्रायव्हेट शाळेमध्ये विद्यार्थ्याला ऍडमिशन करायची आपली ऐपत आहे का? नाहीये. आजच्या तारखेमध्ये जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकेच्या, सरकारी ज्या शाळा आहेत त्या बंद करण्याचा घात या भाजपा सरकारने घातलेला आहे. माहिती आहे ना. आज महाराष्ट्रातल्या सर्व शाळा बंद पाडण्याचं षडयंत्र या मनुवाद्यांनी घातलंय, आणि ते षडयंत्र याच्यासाठी आहे की आपण आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आपण शक्ती लावली नाही पाहिजे. जर ते शिक्षण बंद झालं तर आपल्याला कोणत्यातरी प्रायव्हेट स्कूलमध्ये मुलांची ऍडमिशन करावं लागेल, आणि ती आपली ऐपत राहणार नाही, म्हणजे आपलं शिक्षण थांबून जाईल. इतकं महागडं शिक्षण आपल्याला परवडेल का? प्रायव्हेट शाळेमध्ये आपलं, इकडे लक्ष द्या, प्रायव्हेट शाळेमध्ये आपलं शिक्षण परवडेल का? परवडेल का? बोला ना. मग आपल्या शाळा वाचल्या पाहिजेत ही तुम्हाला अपेक्षा आहे ना. आजच्या काळामध्ये ते 1000, 2000, 5000 असे काहीतरी मतदानाचे पैसे देतील, कारण की त्यांनी हरामाचे कमवलेले आहेत. त्यांनी काही आमच्या वावरात सोयाबीन सोगून आणून पैसे जमा नाही केले का? केले.
त्यांच्याकडे कोणते पैसे आहेत? आपल्याच खिशातले काढलेले आहेत. आपल्याच खिशातला पैसा हा जमवायचा आणि आपल्यालाच मतदानात द्यायचा आणि आपल्याकडून मतदान घेऊन त्यांचं सत्तेत बसायचं. आणि सत्तेत बसल्यानंतर त्यांचा प्लॅन असा आहे की बा जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या बंद करायच्या. मित्रांनो, जर उद्याच्या काळामध्ये आपल्याला आपल्या मुलाचं शिक्षण थांबवायचं असेल तर आपण आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा वाचल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून या मनुवादी सरकारला बाहेर काढायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल की मनुवादी सरकारला आपण काही मतदान केलं नाही. याच्यातल्या कोणा, मला नाही वाटत की कमळाच्या फुलाला मतदान केलं असेल. केलंय का कधी कोणी? केलंय का? जोरानं बोला ना. नाही केलंय. मग तुम्ही कमळाच्या फुलाला कधी मतदान केलं नाही, पण तरी कमळाच्या फुलावाले सत्तेत कसे काय बसले? प्रश्न आहे ना मोठा, का नाहीये? त्याचं कारण असं आहे की तुम्ही आम्ही आपल्यात होणारं विभाजन, या विभाजनामुळे आज सत्तेत मनुवादी लोक बसतात. आणि सत्तेतून जर मनुवादी लोकांना आपल्याला खेचायचं असेल तर आपल्याला आपल्या विचाराचा आपल्याला संरक्षण देणारा पक्ष राहुल गांधीच्या माध्यमातून, राहुल बोंद्रे सारखे लोक आपल्या विचारानं या काँग्रेस पक्षानं संविधानाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. राहुल बोंद्रे यांनी आजच्या काळामध्ये मागच्या बघितलं का तुम्ही किंवा संविधान जागर यात्रा काढली होती. त्यांची तर काही निवडणूक नव्हती. होती का निवडणूक? त्यांची लोकसभेची निवडणूक होती. परंतु देशाचं संविधान वाचलं पाहिजे, माझ्या देशातल्या दलित शोषित पीडितांवर अन्याय झाला नाही पाहिजे, हा उद्देश डोक्यासमोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून राहुल बोंद्रे यांनी तुमच्या गावात येऊन संविधान जागर यात्रा काढली होती. होती ना? तुम्ही आले होते का? त्यांनी काढली होती. समोर मशाल लागली होती, दगदगती मशाल, आणि मागं संविधानाची पालखी घेऊन राहुल बोंद्रे तुमच्या गावात आले होते. त्यांनाच या संविधानाचा पुडका वाटला होता, संविधानाची काळजी वाटली होती. ते लोक तुमच्या समोर आले होते की बाबा रे, एखाद्या वेळेस काय व्हायचं ते होईल, पण संविधान या भारताचं वाचलं पाहिजे, बाबासाहेबांनी दिलेला विचार वाचला पाहिजे. या दृष्टिकोनातून संविधान जागर यात्रा काढली होती. त्या माणसाच्या पाठीमागं आपली आज जबाबदारी आहे की नाही? पाठीमागं उभं राहायची आहे ना? त्या माणसाचे हात बळकट करण्याची जबाबदारी ही त्यांची नाही, ही आपली आहे. आपण त्यांच्या पाठीमागं उभं राहून त्यांच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्यातला माणूस आहे, दीन दलितांची काळजी करणारा आहे, भोळा बाबळा माणूस आहे, इतका मोठा घरचा परिवार असून साधी राहणी विच्च विचार ठेवतोय, भगवान बुद्धाच्या विचारावर चालणार आहे, बाबासाहेबांचा वैचारिक वारसदार आहे. त्यांना जर आपल्याला जपायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या भूलथापाला बळी न पडता आपल्यामध्ये होणारं मतदानाचं विभाजन हे थांबवून येणाऱ्या काळात 20 तारखेला पंजा या निशाणी समोरील राहुल बोंद्रे यांच्या बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करून राहुल भाऊंना या संविधानाचं रक्षक म्हणून आपल्याला निवडून द्यायचं आहे. संविधानाच्या रक्षणासाठी राहुल भाऊला विधानसभेत पाठवणं ही काळाची गरज आहे. मित्रांनो, राहुल भाऊ काही स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्यासाठी आमदार होत नाहीये. त्याचं वर्षाचं उत्पन्न किती आहे आपण हिशोब लावू शकत नाही. आज आमदार आहे किंवा आमदार नाहीये तरी तो काही आपल्या काही भरोशावर नाहीये. त्याचं स्वतःचं उत्पन्न इतकं आहे की तुमच्या आमच्या आपण गणित नाही लावू शकत. पण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला माणूस आज तुमच्या आमच्यासाठी साधा राहतो, आपल्यात राहतो, आपल्यात वागतो, आपल्या संरक्षणासाठी लढतो. तर आपलं काम आहे त्याच्या पाठीमागं उभं राहणे, त्याचे हात खंबीर करणे, त्याचे हात मजबूत करून पुन्हा आपल्या सेवेमध्ये राहुल बोंद्रे यांना सक्षम करणे. मागच्या काळात ते आमदार नव्हते, पण तरीही त्यांना कधी आपल्याला आमदार पदाची उणीव भासू दिली नाही. 5 वर्ष तो माणूस संघर्ष करतोय. त्याच्यावर किती सारे गुन्हे दाखल केले, किती साऱ्या त्याच्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या. कोणासाठी केल्या? ते जर भाजपमध्ये गेले असते तर त्याचं सगळं व्यवहारिक चाललं असतं की नाही चाललं असतं. परंतु त्यांनी तो विचार, मनोवादी विचार कधीच अंगीकारला नाही. बाबासाहेबांच्या विचाराच्या पाठीमागं राहून त्यांनी 5 वर्ष संघर्ष केला. अजून 5 वर्ष त्यांना संघर्ष करायला लावायचा की आपलं नेतृत्व करायला लावायचं, हे तुमच्या हाती आहे, हे आमच्या हाती आहे. म्हणून आपण त्यांच्या पाठीमागं आम्ही कळकळीची विनंती सांगतो, आम्ही राहुल भाऊच्या पाठीमागं खंबीर उभे आहोत. ते संविधान रक्षक आहेत, त्यांच्या मागं आम्ही त्यांचे संरक्षण आहे. तर त्यांनी बाबा विचारूच नका, इतका त्रास दिला. आता मी तुमच्या गावाच्या जवळच राहतो, तुम्ही ओळखता मला सगळे. मला गावात काम करत असताना माझ्या वयाच्या मानानं मला लोकांनी निवडून दिलं. मी खूप जास्त मताने निवडून आलो. ते त्यांच्या गरीबाचं लेकरू सरपंच झालं त्याला सहन नाही झालं. कारण की त्यांचं म्हण आहे, काहीतरी म्हणतात ना, आपलं लेकरू जर शिक्षण घेतलं आणि मोठं झालं तर त्या बामणांची एक म्हण आहे, सांगू का काय? ते म्हणतात, कौवा कितनी भी ऊंचाई पर जाए उसे हंस नहीं कहलाता. म्हणजे आपलं लेकरू किती बी शिकलं तरी ते म्हणतात की नाही, याची अवकातच नाही. आपलं लेकरू किती मोठं झालं तरी ते म्हणतात नाही, हे जमूच शकत नाही. बरोबर आहे ना? त्यांना आपलं नेतृत्व कधी मान्यच होत नाही. माझ्यासारखा मुलगा सरपंच झाला त्यांच्या डोळ्यात खपत नाही. परंतु तुमच्यासारखे लोक माझ्या पाठीमागे उभे असतात.